मला किती मारलं रोशनच्या आईनं, मला किती मारलं माझ्या सासूनं, मला किती मारलं. माझी गलती नव्हती, माझी काही चुकी नव्हती, तरी पण मला मारलं एवढं. मी सांगितलंय नाही सुरत दादाली, तरी माझ्या सासूनं मारलं. रोशननं काहीच नाही केलं. शीतल रडू नको ना, रडू नको ना. काऊन रडून राहिली तू? रडू नको. मी सांगितलं ना आईले समजावून. हा शीतल रडू नको ना तू. काऊन रडून राहिली? आज तुम्ही घरी होते म्हणून अडवलं तुमच्या आईले. तुम्ही जर घरी नसते तर मग काय केलं असतं? मला किती मारलं असतं तुमच्या आईनं. आज 2 चपटा मारल्या, माय केस ओढले. उद्या कोणी नसलं म्हणजे मग काय करेन? पहिलेच मला तुमच्या आईचा लय भेव लागते रोशनजी. माझी काही गलती नव्हती, तरी पण मला मारलं तुमच्या आईनं. रडू नको शीतल, रडू नको. मी बोललो ना आईले, आता किती बोललो मी. तू घरात चालली आली तर मी आईले लय बोललो ना. तू साडी कोण काढून फेकली? साडी कोण काढली तू ना? ते जसं म्हणते तसं वागून राहिली मी. लव्ह मॅरेज केलं मी ना, काय गुन्हा केला? तुमच्या बहिणी नाही तर केलं ना लव्ह मॅरेज. त्याची सासू सासरी कशी चांगले वागते तुमच्या बहिणीसोबत, आणि मी तर सगळं तुमच्या आईच्या मनानं वागतो ना जसं म्हणलं तसं. साडी म्हटलं तर साडीच घालून राहिली, नाही घालून राहिली मी ड्रेस, तरी पण मारलं तुमच्या आईनं मला. आणि म्हणता तुम्ही रडू नका म्हणून. रोशनी बोलली, मी बोललो आईले. किती बोललो? रोशनी कमी बोलली का? रोशनी बोलली ना. तिची गलती नसून तू कायले मारलं म्हणे तिले? सोन्याच्या अंगावर हात घालत असते का म्हणे, असं म्हणे. रोशनी लय बोलली ना आईले, बोलली ना आईले रोशनी. मी बोललो ना. हा आता नाही ते तशी करणार नाही, काही सांगत नाही. तुमच्या आईचं लय राग करते, मला लयच राग करते. जसं काय मी नसतं मला पळवून नेलं. मी ना तुमच्यावर जादू टोंडाच केली खरं, अशासारखी तुमची आई माझ्यासोबत वागते. मी घरातले सगळे कामं करतो, सगळंच करतो. तुमची आई काही काम नाही करत, तरी पण मी काही म्हणत नाही. तरी पण तुमची आई मला मारलं. काही नाही, घेणं नाही देणं नाही. साडी घाल बर तू, साडी घाल. बाबा याची वेळ झाली, साडी घाल. हे दरवाजा लावला म्हणून बरं आहे. हा तुम्हाला साडीचं पडलं. मी साडी घालतो एवढ्या गरमीत, तरी पण हो म्हणत नाही तुमच्या आईला. जसं तुमची आई म्हणते तसंच वागतो. दरवाजाच्या बाहेर निघू नको म्हणते, जास्त फिरत नको जात जाऊ, जास्त लोकांसोबत बोलत नको जात जाऊ. तर नाही करत मी, नाही बोलत. आईच्या घरी मी जास्त जात नाही, तुमच्या आईच्या मतानंच ऐकतो मी. लव्ह मॅरेज मी नाही एकटीनंच केलं का? माहीच गलती आहे का? तुमची काहीच गलती नाही का? सगळा राग तुमची आई मायावरच काढते. तुमच्यावर काहीच नाही काढत. तुम्हाला काही म्हणत नाही, मलाच म्हणते सगळं काही. आता माझी गलती नसून बी मलाच मारलं. मला नाही राहायचं इथं, मला नाही राहायचं. मी चालली मायाच्या घरी, मी नाही राहत इथं. मला तशी तुमची आई आकलूनच देणार होती. ते आईच्या घरी जाशील, ते आईले सांगशील, अजून झगडे होईल. हा शीतल, अजून झगडे होईल. झगडे करतं काय मग? आपल्याला माहित होतं ना आपण असं लव्ह मॅरेज केल्यावर असंच होणार म्हणून. काही गोष्टी आपल्याला आता विचार करा लागन का नाही ह्या गोष्टीचा? थोडंफार सहन करा लागन ना. शीतल, तू मला साथ तर दे काही दिवस साथ दे. मला जॉब लागल्याबरोबर लगेच आपण इथून चाललं जाऊ, नाही तर अलग निघू. ते आईचे मायाचे झगडे होणार ना. मग ते आईले माहीत पडलं का मारलं बा म्हणून, तुले मायनं, तर अजून झगडे होईल. मायाचे तू यायचे अजून त्याचं काही होईल. मग त्याच्यापेक्षा काय सांगू नको. काही दिवस तर काढ शीतल, काही दिवस काढ. काही दिवसानं आपण अलगच निघू ना. माय फक्त जॉब लागेपर्यंत एवढं तर सहन करतो. करूनच राहते सर, सहनच करून राहिली होती आतापर्यंत. पण आता तुमच्या आईची हौद झाली ना, चंदा मामीची हौद झाली. आता मला मारलं. अजून किती सहन करू मी? नाही होत माझ्याकडून आता सहन. मला वाटलं मी चांगली वागीन, मी चांगली राहीन, मी चांगले कामं करीत तर तुमची आई मला काही बोलणार नाही, माझ्यासोबत चांगले वागन. तुमचे आई बाबा, तुमच्या बाबाला तर काही माहीतच नाही. तुमचे बाबा तर सकाळी चालले जाते बिचारे कामाले. तुमच्या आईचा राग कायचाच होईना, कायचाच नाही मायावर एवढा आहे. मायाचा राग करते म्हणून होय का? माया राग करते म्हणून व्हायचं काय माहित का? मी ना कोणाला काही म्हणलं नाही तरी मला मारलं. आईच्या घरी नेऊन देऊ का मग मी तुले? शीतल, आता ते आईच्या घरी नेऊन देऊ. तिथं तू जाशील, सांगशील तू आई म्हणून आता तू काहून आली, काय झालं, 2 दिवस नाही झाले तू ढोंडा करून गेली तर म्हणून नाही का? विचारन नाही का? थोडंफार विचार कर ना शीतल. थोडाफार विचार कर. माझा जॉब लागला, पहिला पेमेंट निघाला का बस आपण अलग राहू ना. आई मला माहित आहे तुझ्यासोबत चांगली राहणारच नाही म्हणून आपण सिटीत जाऊन राहू. फक्त जॉब तर लागू दे मला, तेवढं तसं हे कर तू. ठीक आहे, तुम्ही म्हणताना जॉब शोधतो म्हणून शोधा तुम्ही जॉब. मला काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या आईसोबत राहिले, तुमच्या बाबासोबत राहिले, पण तुमची आई माझ्यासोबत चांगलीच वागत नाही. मी किती काही चांगला प्रयत्न केला ना कामं करायचे, चांगलं वागायचं, तरी तुमची आई मला रागच करते मायवाला. अरे एवढ्या वेळेस मालिकानी तू फक्त एक चान्स दे शीतल, एक चान्स दे मला. एवढ्या वेळेस फक्त मी का नाही जॉब लागला ना तर आपण लगेच निघून जाऊ इथं. लगेच निघून जाऊ. कुणीकडे चाललं जाऊ आपण. घाल तू साडी गिडी घाल. बाबा ये ना अजून. साडी गिडी घालून घे. घालतो साडी. हॅलो
हा बोल ना आई बोल. तू मला काल सांगितलं तसंही. तू गरोदर आहे बा म्हणून, पण तुला सांगायचीच विसरली. घाई घाई फोनच काटून दिला मी. तर वैद्य आलता घरी तर आता सांगू राहिली लक्ष ठेवजो म्हटलं आता स्वतःवर. मागच्या वेळेस सारखी तरी नको करजो. आता एक लेकरू झालं म्हणजे मग बरं राहते. बरं राहिले. आता कशी वागतं नवऱ्यासोबत चांगली वागत नाही. निदान सासू सासऱ्याच्या अलग आहे तर कम से कम स्वतःचं तरी चांगलं लक्ष ठेवजो. आणि त्या माणसाले जेवाले तरी घालत जा चांगली. त्या दिवशी ते जवाई सांगत होती तू स्वयंपाक बरोबर करत नाही, काही नाही म्हणते, बाहेरचं खाले पाहतं म्हणते. हो त्या बापाच्या घरी एवढं होतं काय व? आता नसली बोलायला लावतं मला तू रोज राणे. काऊन माजली का भेटलं तव आई मला तू दोन गोष्टी सांगासाठी फोन केला का माईवाली काढासाठी फोन केला आई तू ना मले? माजली का म्हणून राहिली मले? काय केलं मी ना असं? एखादी वेळेस होत नाही काही इच्छा. आणि मग आता हे सागरजीनं तुले सांगितलं. सागरजी तसे बी आता का नाही इथल्यात जास्तच हे करून राहिले मायासोबत. तर हायच तशी तू अलग राहून राहिली. सासू सासऱ्याच्या तिथून पळत आली ना. त्या माणसाने मजबूर केलं अलग राहासाठी. वागू स्वतःचे करीने नाही सांगत, करीने सांगाले. जाणून बुजून वागली तिथं सासू सासऱ्याच्या घरी तशी. कारण की काढून दिलं पाहिजे बा म्हणून. आणि झालं ना मग त्या मनासारखं काढूनच दिलं ना. काढून द्याले. आता त्या माणसाला माहीत पडते. त्यावेळेला बिचाऱ्या जवळ कसं घराचा खर्च, बाकीचा खर्च, आता ते लेकरू येऊन राहिलं त्याचा खर्च. कमी खर्च नाही लागत बाई. लागाले तुले तर काय घेऊन देऊन चाललं म्हणा. तुले आहे तर खाले भेटते का नाही घरी ऐश करायला भेटते मस्त. बाहेरचं काय नाही, इकडलं काय नाही, तिकडलं काय. मले सांगू राहिली अजून शिकून राहिली का जास्त. जेव्हापासून सासू सासऱ्याच्या अलग निघाली आहे तेव्हापासून तू माझ्यासोबत चांगली बोलूनच नाही राहिली. कधी फोन करन तर मले निस्ती सुनावत राहतं, मले निस्ती शिवा देत राहतं. शिवा द्याले बापा चांगल्या बोलायच्या तर मोठी लायकीची आहे व तू. कम से कम ठेवायला नवऱ्यासोबत तर चांगली वागाले. आता स्वतःकडे लक्ष दे. आणि त्या सासूचा गी फोन आला होता का नाही आला? नस आला. काय इच्छा होईल त्याची बोलायची? मी माय असून माईच बोलायची इच्छा नाही होत. नाही आला माझ्या सासूचा फोन घेऊन नाही आला. त्याले कोणती खुशी झाली असन? त्याले तर उलट दुःख झालं असन मले राहिलं तर. माझ्या सासूले तर लय दुःख झालं असन. असं वाटत असन का आता हिले राहिलं बा तर आता काही हेवाली नवऱ्याच्या घरून काही जात नाही. आणि माय पोरग काही घरी येत नाही आता. तिले तर लय जास्त दुःख झालं असन माझ्या सासूले. बस अशी वाईटच सोचत जावं तू. वाईट सोचत तू स्वतःच वाईट होऊन राहिलं. एखादी वेळेस नवरा बरा आहे म्हणून बरा आहे बाई तू. नाही तर त्याच्या डोक्याच्या वरत झालं ना त्यावाले जवायच्या. तुले कुठंच थरा नाही. मग लक्षात ठेव. थरा राहिले नाही माय बापाच्या घरी आणि नाही नवऱ्याच्या घरी. मग हिंजो इकडं तिकडं रानगाये. अजून तरी लाज वाटू दे ना थोडीशी. सासू सासऱ्याचीच गलती मानत, स्वतःची काहीच गलती नाही मान. नुसतं सासू सासऱ्याचं काम केले असते तर काय अशी वेळ आली असती. अंग झिजतेच नव्हते. कामाले तर अशी दळ बेत का नाही. करू का नाही करू करत. इथं पाहिलं नाही का तू? इथं माया सांगावर सारेच्या सारे काम करा लागे मले. चाला बा जाऊ द्या. तिथंही तसंच. तर माहीत चुकी वाटन आई. पहिलेपासून तू मलेच बोलत आली. माहीत चुकी वाटन. तुले मी खरंय सांगितलं ना तरी खोटंच वाटणार आहे. राहू दे. किती खरी बोलत ना तू तर चांगलं माहित आहे मला. राहू दे बाई. मला त्यासोबत बोलायची इच्छा नाही. पण आता तुले राहिलं ना ते एक माय होय या नात्यानं तुला सांगू राहिली. आता सारखी सुधी राय. आणि ते आता काही सोडून दे. इकडलं तिकडलं इकडं लावणं, नवऱ्याजवळ सासूच्या चुगल्या लावणं बिलकुल सोडून दे. स्वतःचा आता त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो या सासू सासऱ्याच्या. नाही दिलं ना मी ना असं ऐकलं बाई. का तुझे सासू सासरे देणार नाही म्हणून तुले काहीच एक शेपूट नाही देणार म्हणे तुले. सगळी इस्टेट म्हणे देन म्हणे अनाथ आश्रमले. नाही तर ते पोरग आला आहे का नाही नवीन आता त्या सासऱ्याचं ते दुसरं सावतर पोरग का सक्क पोरग होय कोणतं होय तर त्याले देणं गेलं म्हणजे मग हिंजो कटोरा घेऊन चांगला राहिला आहे ना तुले तर त्याच्या थोडीशी चांगली बोल आणि चांगली राह. जवळ करायचा प्रयत्न करता कराले. ठेवू का आई मी फोन? ठेवू का? मला काम आहे थोडंसं. काम राहिले मायवाले भाचे. ठेवतो मी फोन. नाही सुधारणार तू. वाटत नाही मला सुधरशील म्हणून. दोन शब्द सांगू राहिली तुले तर मला म्हणतं काम आहे. त्या नवऱ्याची सर्व्हिस म्हणजे काही गव्हर्नमेंट नाही होय. प्रायव्हेट होय म्हटलं. कधी जाऊ शकते ते.
जाऊ शकाले. कधी जाऊ शकते, काय सांगता येते देवाचा वार कसा होईन तर. हा एवढी कायले अंगात आल्यावानी करत, हा अंगात आल्यावानी कराले. कोणते घमंड आहे हो तुले नवऱ्याच्या त्या 2 पैशावर घमंड आहे, त्या सर्व्हिसवर एवढी माजून गेली. त्याचे बोलणे तुले बरोबर वाटून नाही राहिले. बिलकुल माझ्या घरात यायचं नाही तुला आता. हा तुले सांगून राहिले बिलकुल यायचं नाही. लग्नाला नाही आली तरी चालन, काही गरज नाही. त्या जवायला पाठवून देजो. आई अशी काऊन बोलून राहिली हो तू माझ्यासोबत? कधी बी फोन करते तर मला नुसती बोलतच राहते. टच बोलाले. ठेव तुम्ही फोन, ठेवाले. काटलाय हट्टे लयच नालायक पोट्टी आहे हो हे. कायच होय हिचं न कायच नाही. हा पोरगी होय या नात्यानं बाई मला काळजी वाटते. आता राग किती काय असं, पण शेवटी पोरगी होय म्हणून मनही दुखते. काय करावं, 2 शब्द सांगायला गेली तर तिनं फोनही काटून टाकाले. मी एवढी मरमर करतो त्याचं काही नाही, त्याचं काही राहिले. मी लगेच दोंड्याला गेली नाही, पोराला घेऊन एवढ्या सुट्ट्या होते तरी पण थोडासाही विचार नाही केला रुद्राच्या पप्पानं. भावानं अंगठी आणली तर मला टोमणे मारून राहिले. आता त्याच्यात माझी काही गलती आहे का? माझ्या आई बाबाची परिस्थिती नाही आहे एवढी तर मला टोमणे माराले. कपडे घेतले असते, दुसरं काही घेतलं असतं चालले असते तर. पण मी नाही म्हटलं नाही, जाऊ दे बा, घरची परिस्थिती चांगली नाही. ती सीता गेली होती तिकडं, काय करू म्हटलं जाऊ. पुढीची तब्येत माझ्या सासूची बरोबर नव्हती. मी साऱ्याचा विचार करतो, माझा विचार कोणीच नाही करत. माझा विचार कोणीच करत नाही. ताई एवढ्या लवकर स्वयंपाक करून राहिल्या का तुम्ही? आजी एवढ्या लवकर काऊन करून राहिले स्वयंपाक तुम्ही ताई? काय नाही हो, सेटा बसली आता, गमून नाही राहिलं होतं ना. आता पटकन करतो बा म्हटलं, कणिक मणिक भिजव भाजव करतो आणि कुकर गी लावून देतो, भाजी चिरचार करतो म्हटलं होतं. काही नाही. नाही तुम्ही रडून राहिल्या ताई. काऊन रडून राहिल्या? काय झालं? तुम्ही रडून राहिल्या ताई, तुम्ही रडून राहिल्या. काऊन काय झालं ताई? मला सांगा, काऊन रडून राहिल्या तुम्ही? नाही वा हट, मी लढून कुठे राहिली बाई, लढून नाही राहिली. श्वेता 1 किलो वहिनी कोण लढून राहिल्या? तुम्ही रडूनच राहिल्या ताई. काय झालं सांगा मला. काय सांगू तुला आता? रुद्राचे पप्पा मध्येच बोलून राहिले. आता शंभावजीला अंगठी घेतली का नाही तुझी आई ना, त्या घरच्या लोकांना तर मला ते मा बाप मान नाही देत म्हणते, मला काहीच नाही घेतलं म्हणते आजपर्यंत म्हणते. नुसते कपडेच देते म्हणते, नुसते पालू म्हणते, ते हे काही भांडं घेतलं नाही म्हणते आतापर्यंत म्हणते. असे मध्येच बोलून राहिले. बिचारी डोंड्याला बोलावलं नाही म्हणते, असे बोलून राहिले. बोलावलं होतं मा आई नाही बी, मला बोलावलं होतं, पण तू गावाला गेली होती आणि सासूबाईची तब्येत नव्हती बरोबर, त्याच्यामुळे मी म्हटलं कसं सोडून जाऊ सगळं काही म्हटलं. हा म्हणून मी कोणाला काही म्हणलं नाही, त्यालाही म्हणलं नाही चला बा म्हणून. नाही तर आईनं बोलावलं होतं. जे त्याच्या परीनं होते ते केलंच असतं. त्याईनं मला टोमणे मारून राहिले. शामभाऊजीला अंगठी दिली तर. घनश्याम दादाचं चुकलंय, बरोबर नाही ना घनश्याम दादाचं. त्याच्यात काय आता एवढं हे करायचं आहे? आता माई आई घेणार नव्हती, मी तर नाहीच म्हटलं होतं मा आईले, पण तिची इच्छा होती घ्यायची तर घेतली. नाही तर मी नाही म्हटलं काही, मी घे बा असं काहीच नाही म्हटलं. जी ताई मला काय माहीत आपल्या घरी दादाले हे येईन म्हणून राग. नाही तर मग मी दाखवायला नसती लावली, लपून ठेवायला लावली असती श्यामजीले. वाटलंच मला दादाला राग आला म्हणून मला वाटलं. आता वहिनीवर राग काढून राहिला दादा. घनश्याम दादा, आता मी माझी गलती झाली, मी ना दाखवलीच नाही पाहिजे होतं. मी होमेन आलो घरी, आई मध्ये 2 शब्द बोलली तर मी म्हटलं तिला अंगठी दाखवली का ते शांत राहील म्हटलं, बोलणार नाही म्हणून दाखवली मी. आणि दादा आला म्हणतात. आता मला काय माहित का दादा याचा राग वहिनीवर काढून बा म्हणून. हे दादा ना बरोबर वागून नाही राहिला वहिनीसोबत. साऱ्या घरचं करते त्यावल्या वहिनी, सर्वेचा विचार करते वहिनी. आणि दादाला असं शोभलं का? दादाला शोभलं नाही, दादा का नाही बरोबर वागला नाही वहिनीसोबत. जगभाजी बोलणं चालणं हे अलग गोष्ट, पण एवढ्या सिरियसली हे गोष्ट घेणं काही गरज आहे का? मी वापस करून देतो नाही तर अंगठी. उठा बरं ताई तुम्ही, उठा, मी करतो स्वयंपाक गिंपाक करतो मी. राहू द्या, रडू नका तुम्ही, बसा बरं एका साईडले बसा, इथं मी करतो. राहू द्या तुम्ही अलग व्हा बरं. नाही हो बाई करतो मी, तू टेन्शन नको. स्वयंपाकाचं काही नाही हो बाई, मी लवकर 1 घंट्यात तर स्वयंपाक करतो बाई. मला कामाचं एवढं काही वाटत नाही बाई. पण या माणसाच्या बोलण्याचं वाटलं मला. आजपर्यंत नाही बोलला कधी आणि आजच बोलला. हे नाही का श्यामजीचं चुकलं ताई. दादाच्या समोर नाही का, घनश्याम दादाच्या समोर असं दाखवायलाच नाही पाहिजे होतं. अंगठी घेतली त्याच्या मनाले मग इगो हट झाला का नाही त्याचा वाला, का बाई याच्या सासू सासऱ्यानं घेतलं आणि माझ्या सासू सासऱ्यानं काहीच नाही घेतलं आणि मला काही मानदान केलाच नाही, असं होई ते. बाकी काही नाही, ते अंगठी फंगटीचं काही नसन त्याचं. हो काही असो, पण माझ्या आईले बाबाने बोलायची काही गरज होती का? बरं मित्र आणि मैत्रींनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि एक गोष्ट सांगते मी, चंदाबाईनं तर मारलं तिच्या सोनीला. एका बाईचा कमेंट्स आला मला कमेंट्समध्ये की असं म्हणजे मारलेलं दाखवू नका अत्याचारी व्हिडिओ. तर मला त्या ताईला एवढं म्हणायचं आहे की माझ्या दाखवल्यानं नाही दाखवल्यानं काही प्रश्नच नाही आहे. याच्यापेक्षा आपल्यावाल्या समाजामध्ये खूप काही गोष्टी घडतात, म्हणजे याच्यापेक्षा भयानक गोष्टी करतात. मी तर फक्त 2 चापटा मारलेला दाखवल्या, त्याच्यात काही नाही. आणि ते काही असं हे नाही आहे,
ते रियालिटी आहे आपल्या समाजाची. आपल्या दुनियेत अशा खूप काही गोष्टी घडते, खूप गोष्टी घडते. आताचा काळ वेगळा आहे. आधी मी छोटी होती ना, तेव्हा माझी काकू, माझी मोठी आई, माझी चुलत मोठी आई, माझ्या आजीनं वगैरे त्यांनी कसं असं मारलंच, म्हणजे मारत होती. त्यावेळेस अशी सुनेला मारणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नव्हती मानत. म्हणजे सुनेनं काहीतरी केलं असन, काहीतरी चुकलं असन म्हणूनच मारलं असन सासूनं, असं असं त्याचं हे होतं. आणि सुनेचे आई वडील हे ते एवढं काही त्या गोष्टीला असं सिरियस घेत नव्हते. आधीच्या याच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा छोटी होती तेव्हाची गोष्ट मी मारताना बघितलं. फक्त माझी आईच तेवढी, माझ्या आईलाच नाही मारलं माझ्या आजीनं. की माझी आई नागपूरची होती ना, तिच्या घरी म्हणजे तिच्या घरचे लोक सुशिक्षित होते आणि ते असे वगैरे. आई कशी अशी ऐकून नव्हती घेत कोणाची, त्याच्यामुळे ती वाचली. फक्त तिनं नाही खाल्ला माझ्या आजीचा हात मार. माझी काकू वगैरे, मोठी आई वगैरे यांनी खाल्ला. तेव्हाचीच गोष्ट कशाला, मी ते हे लहानपणाचं तुम्हाला सांगत आहे. माझी काकाची मुलगी, माझे काका मरण पावले का नाही, तर माझ्या काकाची मुलगी कसं तिलाही पण तिच्या सासूने मारलं, असंच मारलं तिच्या. ह्याच्यात तर 2च चापटा, तिला तर भयंकर मारलं होतं. पण ते नाही पोलीस केस केली, नाही काही केली. आईच्या घरी येऊन बसली. नंतर मग काही दिवसानं 2-4 महिने इकडेच राहिली आईकडे. नंतर मग कानी ती गेली. मग आता ती कशी जॉब वगैरे करते, तिला जॉब लागला, प्रायव्हेट म्हणा जॉब लागला, मस्त जॉब करते. सासू सासऱ्याच्या वेगळी, तिला सासरा नाही आहे, सासूच आहे. सासूच्या वेगळी राहते, जॉब करते, मुलीला सांभाळते. असं आहे हो समाजामध्ये. आपण म्हणतो आपल्याला पाहायला गलत वाटते ते, पण आहे अजून भरपूर. आणि अशी परिस्थिती जेव्हा समोर येते ना, आता ह्या व्हिडिओमध्ये, मागच्या आता टाकलेल्या व्हिडिओमध्ये हे सासूने सुनेला मारलं, हे जेव्हा व्यक्ती कोणी करत असेल ना आपल्या सुनेसोबत, जेव्हा ती हे व्हिडिओ पाहेल ना, तर तेव्हा तिला ती गोष्ट समजेल की नाही, आपण आपल्या सुनेसोबत असं वागतो, गलत आहे. याच्यासाठी ही व्हिडिओ असते. म्हणजे याच्यासाठी ते काही गलत आम्ही दाखवत नाही किंवा मी पण गलत दाखवत नाही, पण आपली चुकी आपल्याला समजली पाहिजे, त्याच्यासाठी हे व्हिडिओ आहे. आणि समाजामध्ये असे घडते आहे, त्याच्यामुळे खूप काही गोष्टी घडते आहे ज्या मी टाकू शकत नाही, काही गोष्टी. पण आता ही छोटी गोष्ट होती जे घडली आणि आधीपासून घडत आहे, पण आता नाही आहे तसं. खूप काही गोष्टी म्हणजे कसं, कुठं सासू चांगली, कुठं सून चांगली. आता अंजनीबाई आपली चांगली, निर्मलाबाई आपली चांगली सासूच्या बाबतीत, सासू कॅटेगरीमध्ये. आणि कुठं कुठं राणीसारखी सून आहे का नाही. असं आहे ना समाजामध्ये. कसं आपल्या हात जे आहे ना, 5 बोटं हे सारखे नसते, असं आहे. आणि काही ग्रामीण भागामध्ये अजूनही मुलीवर हे होते, म्हणजे अत्याचार म्हणा किंवा मारहाण म्हणा होते. कुठं शरीरावर घाव नाही होत, पण मनावर किती होते. ते तर घाव तर खूप मोठे असते. शरीरावरचे जखम कसे भरून जाते, पण जे मनावरचे जखम राहते ना, ते नाही भरत. खूप विसरू शकत नाही अशा होते काही गोष्टी. मनावरचा आघात जो झाला ना, तो शरीरापेक्षाही बी जास्त असतो तो. आणि आपल्याच समाजामध्ये असं होत आहे. अशा खूप काही महिला आहे ज्या मन मारून जगते, मन मारून अशी परिस्थिती सामोर जाते लेकरासाठी. मेन कारण म्हणजे लेकरूच राहते आपलं. खूप काही गोष्टी अशा आहे. आता ज्या व्यक्तीनं कमेंट्स केलं त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये विचारीचे नसं नाही घडलं, तशा गोष्टी घडोही नाही कधी कोणाच्या लाईफमध्ये, पण आहे अशा गोष्टी. त्याच्यामुळे मी सांगत आहे. बरं, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि आपलं ते दुसरं चॅनल आहे ना राणीचं, श्वेताचं, हे राणीचं ना संध्याचं, त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हो. 1000 सबस्क्राईब त्याला करून द्या लवकरात लवकर. मला कसं पैशाची खूप गरज आहे त्याच्यामुळे मी तो दुसरं चॅनल चालू केलं. ते मोनेटाईज झाल्याशिवाय त्या चॅनलला काही अर्थच नाही. म्हणून प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळेजण, माझी विनंती आहे. प्लीज. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि मी जे काही म्हटलं ना ते त्या गोष्टीवर मला तुम्ही कमेंट्स करून सांगा की माझं बरोबर आहे की चुकीचं आहे बा म्हणून. कारण की मी जे पाहिलं ना ते खरं आणि अशा परिस्थिती आहे, भरपूर आहे अशा ठिकाणी. असं म्हणजे असं घडलेलं आहे, असे मॅटर भरपूर आहे. म्हणून म्हटलं तुमच्या आजूबाजूला असेलच म्हणा, राहते प्रत्येकाच्या आजूबाजूला, पण कसं आपण ओपनली असं सांगत नाही, ओपनली असं होत नाही. समजा अत्याचार अजूनही घरातल्या घरात सहन करते महिला अजूनही, पण आपण ना ते 4 चौघामध्ये आणत नाही, असं आहे ते. बरं ठीक आहे, बघा व्हिडिओ बघा आणि सांगा मला कमेंट्स करून, आणि कसा वाटला ते पण सांगा. ठीक आहे. आता आपल्या अंगठीवर भांडण चालू आहे आपलं. आता अंगठीचं काय होते बघू समोर.
ठीक आहे ना. आपल्या दुसऱ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा प्लीज. आय रिक्वेस्ट टू यू.